फडणवीसांच्या मतदारसंघासंदर्भात राहुल गांधींनी एक मोठा आरोप केलेला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचं राहुल गांधी बोलतायत। काही बूथवरती 20 ते 50% वाढ झाल्याचा देखील एक गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे। न्यूज लॉन्ड्रीचा दाखला देत राहुल गांधी यांचा हा एक गंभीर आरोप आहे। फडणवीस यांच्या मतदारसंघासंदर्भातला राहुल गांधींचा एक मोठा आरोप म्हणावा लागेल। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील राहुल गांधी यांनी आरोप केला होता। त्यानंतर फडणवीस यांनी राहुल गांधींवरती पलटवार केला आणि पुन्हा एकदा आता राहुल गांधींनी आरोप केलेला आहे। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचं राहुल गांधी बोलतायत। काही बूथवरती 20 ते 50% देखील वाढ झाली आहे। न्यूज लॉन्ड्रीचा दाखला देत राहुल गांधी यांनी हा गंभीर असा आरोप केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघासंदर्भात तर राहुल गांधींचा मोठा दावा आपण पाहतो। राहुल गांधींनी 10 सवाल उपस्थित केलेत। निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? त्रिसदस्यीय समितीत सत्ताधारी पक्षाचे 2 सदस्य ठेवून विरोधकांना बाद का केले? असे काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी हे सवाल उपस्थित केले होते। 31 लाख मतदार वाढायला 5 वर्ष, 41 लाख मतदार वाढायला फक्त 5 महिने। महाराष्ट्रातील फक्त 12,000 मतदान केंद्रावरच मतदार कसे वाढले असं देखील राहुल गांधींनी सवाल विचारलेला आहे। महाराष्ट्रात 5 वाजल्यानंतर 7.86% मतदान कसं वाढलं? शिवाय महाराष्ट्रात 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदारांनी मतदान कसं केलं असं देखील राहुल गांधी यांनी प्रश्न विचारलाय। भाजपला अडचणीच्या 85 मतदारसंघातच मतदान कसं वाढलं? वाढलेल्या मतदारांची फोटोसहित यादी द्यायला आयोगाचा नकार काय? शिवाय मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला निवडणूक आयोगाचा नकार काय? आणि 10वा प्रश्न, मतदान केंद्रावरचं फुटेज द्यायला कायद्यानं बंदी का आणली? हा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय। संजय तिवारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। संजय, राहुल गांधी यांचा पुन्हा एक मोठा आरोप म्हणावा लागेल। अगदी बरोबर वर्षा, जसं आपण आता सांगितलं, राहुल गांधींनी काहीच मिनिटांपूर्वी एक्स वरती पोस्ट केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की सुमारे 2 आठवड्यांपूर्वी राहुल गांधींनी याच आरोपांचा पुनरुच्चार केला होता आणि त्यांनी काही वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिले होते आणि एक्स वरती पोस्ट करून त्यावेळेस त्यांनी हेच प्रश्न विचारले होते आणि त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठीवरती आपला रोख केला होता आणि हेच प्रश्न विचारले होते की कशा पद्धतीनं हे मतदार संख्या वाढत गेलेली आहे आणि अचानक 6 महिन्यामध्ये मतदार संख्येत अशी प्रचंड भर कशी काय पडली। त्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं होतं। थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की नागपूर शहर हे वाढतं मेट्रो शहर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे बाहेरून अन्य गावातून अन्य क्षेत्रातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे आणि ते तिथे राहायला जात आहेत, त्यामुळे तिथे संख्या वाढते आणि हे एकट्या नागपुरातच नाही तर अन्य वाढत्या मेट्रो शहरामध्ये महाराष्ट्रात घडतंय असं बावनकुळेंनी सांगितलं होतं। आता परत राहुल गांधींनी तो आज आरोप केलेला आहे आणि यावेळेस दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे, त्यावरती रोख केलेला आहे आणि त्यांनी गेल्या 6 महिन्यात 29,219 मतदार 6 महिन्यात कसे काय वाढले हा प्रश्न केला आहे। म्हणजे 5-6 महिन्यात 8% वाढ मतदारामध्ये कशी झाली हा राहुल गांधींचा प्रश्न आहे। काही बूथवर 20 ते 50% मतदार वाढ झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि निवडणूक आयोग यावरती का गप्पा आहे हा त्यांचा प्रश्न आहे। मात्र भारतीय जनता पक्षाकडनं यावरती अधिकृत अजून उत्तर आलेलं नसलं तरी मागे जसे बावनकुळे म्हणाले होते त्याच धर्तीवरती भारतीय जनता पक्षाचं उत्तर असेल अशी अपेक्षा आहे। निश्चितच संजय, आपण पाहतोय राहुल गांधी यांचा हा आरोप आहेच, मात्र तुम्ही नागपूर मधले सगळे तुम्हाला आकडे माहिती आहेत, मग ते मतदारसंघातलं मतदान असो किंवा मग निवडणूक प्रक्रिया असेल, खरंच 5 महिन्यामध्ये 8% मतदार वाढल्याचं कळतंय का? वर्ष मतदारांची संख्या वाढलेली आहे आणि हे फक्त भारतीय जनता पक्षाचेच मतदान वाढलंय असं नाही तर काँग्रेसच्या पण कार्यकर्त्यांनी। संजय, तुम्ही असेच सोबत राहा। भाजपचे प्रवीण दरेकर स्वतः आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, तुम्ही पाहताय राहुल गांधींनी पुन्हा एकदा एक मोठा आरोप केलाय। फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचं ते म्हणतायत, काय म्हणायचं तुम्हाला? आता निवडणूक आहे, सक्षम आहे, तो निर्णय घेत असतो
आता फडणवीस साहेबांच्या मतदारसंघात तर मतं वाढली, तिथली निवडणूक यंत्रणेची लोक काय झोपा काढत होती का? त्याच्यामुळे मला वाटतं हा रडीचा डाव आहे. राहुल गांधींना लोकांमध्ये जायला नको, पक्ष वाढवायला नको, जे टाइम पिकनिकला परदेशात राजकारण करणारे त्यांना हे असेच रडीचे डाव खेळावे लागतात. देवेंद्र फडणवीस साहेब 24 तास लोकांमध्ये रात्री काम करतात. मोदी साहेब 24 तास काम करतात. राहुल गांधींना परिश्रम नको, त्यांना त्या ठिकाणी राजकारण पार्ट टाइम आहे आणि त्याच्यामुळे पार्टीचा प्रवीणजी, आपला आवाज येत नाहीये. हॅलो, हा, बोला. बोला बोला. हा, येतोय ना. राहुल गांधी हे त्या ठिकाणी राजकारण सिरियसली करतच नाही. परदेशात जाऊन कधीतरी 1-2 दिवस पार्ट टाइम राजकारण इकडे करायचं, लोकांच्या संवेदना, लोकांचे प्रश्न समजण्यासाठी ग्राउंडवर काम करायचं नाही आणि असंच काहीतरी इमोशनल फंडे त्या ठिकाणी करायचे आणि राजनीती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मला वाटतं लोक सुज्ञ आहेत, अशा प्रकारच्या त्यांच्या राजकारणाला लोक बळी पडत नाही. हे वारंवार निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलंय आणि निवडणूक आयोग सक्षम आहे त्यांचे निर्णय घ्यायला, ते स्वायत्त आहे. असा कुठल्याही कारणाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. प्रवीणजी, राहुल गांधी यांचा हा आरोप आहेच, मात्र याआधी देखील त्यांनी काही सवाल उपस्थित केले होते. त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील फक्त 12,000 मतदान केंद्रांवरच मतदार कसे वाढले, ज्या ठिकाणी भाजपला सर्वाधिक मतदान पडलंय. त्यामुळे यावर तुम्हाला काय म्हणायचंय? खरंच असं झालंय का? संदर्भामध्ये त्यांची तक्रार असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारीचं तपशीलवार उत्तर आणखी त्यांना काय. प्रवीणजी, आपला आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो, हा, बोला बोला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला हवी, त्या यंत्रणेकडे तक्रार करून न्याय मागायला हवा. त्यांनी ज्या ज्या तक्रारी निवडणूक आयोगाला केल्यात त्याचं तपशीलवार उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं आहे ना. त्याच्यामुळे हा रडीचा डाव, त्याच्या पलीकडे त्यांच्या वक्तव्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. निश्चितच प्रवीणजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे. खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत राहुल गांधींचं ट्विट. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदान वाढलंय. काही बूथवरती 20 ते 50% मतदान वाढलं. बूथ प्रमुखांनी काही अज्ञात मतदार असल्याचं देखील सांगितलं होतं. अज्ञात पत्ते असलेले हजारो मतदार असल्याचं देखील माध्यमांनी दाखवलं होतं. आणि या सगळ्यावर निवडणूक आयोग गप्प का, हा देखील एक सवाल राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. या वेगळ्या त्रुटी नाहीत, ही मतांची चोरी आहे, लपवालपवी म्हणजे कबुली जबाब, असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलंय. म्हणूनच आम्ही लगेच व्हीव्हीपॅट आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. राहुल गांधी यांनी फडणवीसांच्या मतदारसंघावरती हा एक गंभीर आरोप केलाय. ट्विट करत त्यांनी हा निशाणा साधलेला आहे. फडणवीसांच्या मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढल्यात. काही बूथवरती 20 ते 50% मतदान वाढल्याचं देखील राहुल गांधींनी सांगितलंय.